चालू घडामोडी जुलै 2022 क्रीडा या भागात आपण ऐकणार आहोत. निखत जरीन जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियन. 2 भारताला पहिल्यांदाच थॉमस कप विजेतेपद. 3 गोकुळम केरळ FC ने आय लीगचे विजेतेपद राखले. 4 लिव्हरपूल क्लबला FA कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद. अँड्रू सायमंड्स 5. 6 लिओनेल मेस्सी जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू. 7 दक्षिण कोरियाला उबेर कप विजेतेपद. 8 इंट्रच फ्रँकफर्ट UEFA युरोपा लीग विजेता. 9 मँचेस्टर सिटी क्लबला 2021-22 प्रीमियम लीग चॅम्पियनशिप विजेतेपद. 10 महाराष्ट्राच्या रिदम मामानिया या मुलीने केला एव्हरेस्ट बेस कॅम्प सर. 11 ओडिशातून देशातील पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम सुरू. 12 आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला कांस्यपद. 13 फिट इंडिया फ्रीडम रायडर सायकल रॅली. 14 ISSF विश्वचषक 2022. 15 IBAच्या ॲथलेटिक्स समितीच्या अध्यक्षपदी लोहलिना. IBAच्या ॲथलेटिक्स समितीच्या अध्यक्षपदी लोहलिना बार्गेहेनची निवड. 16 IPL 2022 गुजरात टायटन्स विजेते. 17 महिला T20 चॅलेंज सुपरनोव्हाची वेलोसिटीवर मात. 18 IBSA जुडो ग्रांप्री मध्ये भारताचे पहिले पदक. 19 फ्रेंच ओपन 2022 नदालचे 22वे ग्रँड स्लॅम विजेतेपद. 20 राजस्थानचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. 21 राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण. 22 मिताली राजची निवृत्तीची घोषणा. 23 भारत FIH हॉकी 5S विजेता. 24 हरियाणाला खेलो इंडिया युवा स्पर्धा 2021चे विजेतेपद. निखत जरीन जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियन. इस्तंबूल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या IBA 2022 सालच्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 52 किलो गटात थाई ऑलिम्पियन जुतामास जितपॉंगचा 5-0 असा पराभव करून भारताच्या निखत जरीन हिने जागतिक विजेतेपद पटकावले आहे. जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणारी निखत जरीन ही 5वी भारतीय महिला ठरली आहे. 2022 सालच्या या स्पर्धेत मनीषा मौन आणि परवीन हुड्डा यांनी अनुक्रमे 57 किलो आणि 63 किलो गटात कांस्यपद जिंकले. 25 वर्षीय निखत जरीन ही मूळची निजामाबादची तेलंगणाची आहे. ती हैदराबाद येथे बँक ऑफ इंडियाच्या झोनल कार्यालयात कर्मचारी अधिकारी म्हणूनही काम करते. जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या भारतीय महिला. MC मेरी कोम 6 वेळा 2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018. सरिता देवी 2006, आर्यल जेनी 2006, KC लेखा 2006, निखत जरीन 2022. 2 भारताला पहिल्यांदाच थॉमस कप विजेतेपद. नॉर्थ थांबुरी थायलंड येथे मे 2022 मध्ये झालेल्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा 2022 मध्ये बलाढ्य इंडोनेशियावर 3-0 अशी मात करत भारताने पहिल्यांदा जेतेपद पटकावले. भारताने याआधी 1952, 1955 आणि 1979 मध्ये थॉमस चषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत भारताने याआधी 1952, 1955 आणि 1979 मध्ये थॉमस चषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. विजयी भारतीय संघ लक्ष्य सेन, किदंबी श्रीकांत, HS प्रणॉय, प्रियांशु राजावत, सात्विक साईराज, रनकेरेड्डी, चिराग शेट्टी,
MR अर्जुन, ध्रुव कपिला, कृष्णप्रसाद गर्गा, विष्णुवर्धन गोडपंजला. विजयाचे शिल्पकार लक्ष्य सेन पुरुष एकेरी, किदंबी श्रीकांत पुरुष एकेरी आणि सात्विक साईराज, रंकी रेड्डी व चिराग शेट्टी पुरुष दुहेरी. थॉमस कप विषयी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWF च्या सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघामधील ही आंतरराष्ट्रीय पुरुष बॅडमिंटन स्पर्धा आहे. यामध्ये 16 देश सहभागी होतात. 1948-49 मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा सुरुवातीला 3 वर्षातून एकदा भरविली जायची. 1982 सालापासून ती दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येते. या स्पर्धेला पुरुष बॅडमिंटनचा वर्ल्ड कप म्हणतात. उबर कप या स्पर्धेला महिला बॅडमिंटनचा वर्ल्ड कप असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सर जॉन थॉमस यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा खेळण्यात येते. आतापर्यंत केवळ 6 देशांनीच या स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. विजेत्यामध्ये इंडोनेशिया 14 वेळा, चीन 10 वेळा, मलेशिया 5 वेळा, जपान 1 वेळा, डेन्मार्क 1 वेळा आणि भारत 1 वेळा समावेश आहे. 2016 मध्ये थॉमस कप जिंकणारा डेन्मार्क हा पहिला युरोपियन आणि एकमेव बिगर आशियाई देश ठरला होता. 3. गोकुळम केरळ FCने आय लीगचे विजेतेपद राखले. मे 2022 मध्ये कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या आय लीग 2021-22 फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत मोहम्मडन FC विरुद्ध 2-1 असा विजय मिळवून गोकुलम केरळ FCने संघाचे आय लीगचे विजेतेपद जिंकले. 2007-08 मध्ये सुरू झालेल्या आय लीगच्या प्रारंभापासून पहिल्यांदाच एखाद्या संघाने विजेतेपद राखले आहे. 2020-21 चे विजेतेपद सुद्धा गोकुळम केरळ FCने पटकावले होते. 4. लिव्हरपूल क्लबला FA कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद. लिव्हरपूल क्लबने लंडनमधील वेम्बली स्टेडियमवरील पेनल्टी शूटआउटमध्ये चेल्सी क्लबचा 6-5 असा पराभव करून 2022चे FA कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या मोसमात दुसऱ्यांदा लिव्हरपूलने चेल्सी विरुद्ध पेनल्टीवर विजय मिळविला. यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये लीग कप फायनलमध्ये अंतिम फेरीत 0-0 अशा बरोबरीनंतर लिव्हरपूलने चेल्सीचा 11-10 पराभव केला होता. 5. अँड्रू सायमन ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर माजी क्रिकेटपटू. अँड्रू सायमनचा मे 2022 मध्ये कार अपघातात मृत्यू झाला. तो 46 वर्षे वयाचा होता. सायमन ऑलराऊंडर क्रिकेटपटू होता. त्याला रॉय या टोपण नावाने संबोधले जायचे. सायमनने 198 वन डे सामन्यामध्ये 5088 रन बनविले. यामध्ये 6 शतके आणि 30 अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने या फॉर्मॅटमध्ये 133 विकेटही घेतल्या आहेत. तसेच 26 टेस्ट मॅचमध्ये 1462 रन काढण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. शिवाय 24 विकेटही घेतली आहेत. सायमन 14 T20 सामने खेळला. त्यामध्ये त्याने 337 धावा केल्या आणि 8 विकेट्स घेतल्या. तो विश्वचषक विजेत्या 2 ऑस्ट्रेलियन संघाचा 2003 आणि 2007 भाग होता. 2008 साली हरभजन सिंग सोबतच्या मंकी गेट्स स्कॅन्डलमुळे तो चर्चेत आला होता. 6. लिओनेल मेस्सी. लिओनेल मेस्सी जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू. फोर्ब्सने मे 2022 मध्ये जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची वार्षिक क्रमवारी जाहीर केली. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी फोर्ब्सच्या यादीत दुसऱ्यांदा अव्वल स्थानी आहे. यापूर्वी 2019 मध्ये त्याला या यादीत अव्वल स्थान मिळाले होते. 1 मे 2022 पर्यंत मागील 12 महिन्यात मेस्सीची करपूर्व एकूण कमाई $130 दशलक्ष एवढी आहे. सर्वाधिक श्रीमंत खेळाडू लिओनेल मेस्सी फुटबॉल $130 दशलक्ष. 2.
लेब्रॉन जेम्स बास्केटबॉल 121.2 दशलक्ष डॉलर्स. 3. क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉल 115 दशलक्ष डॉलर. 4. नेमार फुटबॉल 95 दशलक्ष डॉलर. 5. स्टीफन करी बास्केटबॉल 92.8 दशलक्ष डॉलर्स. 7. दक्षिण कोरियाला उबेर कप जेतेपद. बँकॉक थायलंड येथील इम्पॅक्ट एरिना येथे मे 2022 मध्ये झालेल्या रोमहर्षक फायनलनंतर कोरियाने गतविजेत्या चीनला हरवून त्याचे द्वितीय उबेर कप जेतेपद पटकावले. कोरियाने 12 वर्षात प्रथमच उबेर कप जिंकला. कोरियाने 2दा पिछाडीवरून झुंज देत चीनला या स्पर्धेत प्रसिद्ध स्पर्धेचे विक्रमी 16वे जेतेपद जिंकण्यापासून रोखले. उबेर चषक कप ही राष्ट्रीय महिला बॅडमिंटन संघादरम्यान खेळली जाणारी प्रमुख आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटन स्पर्धा आहे. या स्पर्धेला काही वेळा महिला बॅडमिंटनचा विश्वचषक म्हणून संबोधले जाते. 16 संघादरम्यान ही स्पर्धा खेळली जाते. ही स्पर्धा 1956-1957 पासून दर 3 वर्षांनी आयोजित करण्यात येत होती. 1984 पासून ती दर 2 वर्षांनी खेळली जात आहे. उबेर चषकाचे नाव माजी ब्रिटिश महिला बॅडमिंटनपटू बेट्टी उबेर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. पुरुषाप्रमाणेच महिलांच्या स्पर्धेचे आयोजन करण्याची कल्पना 1950 मध्ये त्यांनी मांडली होती. सर्वाधिक जेतेपद चीन 15 वेळा. 8. इंट्रस्ट फ्रँकफर्ट UEFA युरोपा लीग विजेता. स्पेनमधील सेव्हिल येथे पेनल्टीवर रेंजर्सचा 5-4 असा पराभव करून जर्मन क्लब इंट्रस्ट फ्रँकफर्टने UEFA युरोपा लीग विजेतेपद जिंकले. या क्लबचे 1980 सालापासूनचे हे पहिले युरोपियन ट्रॉफी विजेतेपद ठरले आहे. 9. मँचेस्टर सिटी क्लबला 2021-22 प्रीमियर लीग चॅम्पियनशिपचे विजेतेपद. मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबने 2021-22ची प्रीमियर लीग चॅम्पियनशिप जिंकली आहे. हे त्यांचे या स्पर्धेचे 6वे विजेतेपद ठरले आहे. मोसमातील अंतिम सामन्यात मँचेस्टर सिटीने ऑस्टन व्हिलावर विजय मिळवला. या हंगामात मँचेस्टर सिटीच्या 38 लीग सामन्यामध्ये संघाने 29 जिंकले. प्रीमियर लीग ही स्पर्धा इंग्लिश फुटबॉल लीग सिस्टीममधील सर्वोच्च पातळी आहे. वीस क्लब या स्पर्धेमध्ये भाग घेतात. सर्वाधिक विजेतेपद मँचेस्टर युनायटेड 13 वेळा. 10. महाराष्ट्राच्या रिदम मामानिया या मुलीने केला एव्हरेस्ट बेस कॅम्प सर. महाराष्ट्रातील रिदम मामानिया या 10 वर्षीय मुलीने एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला आहे. नेपाळमधील हिमालय पर्वतरांगामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प EBC शिखर सर करणाऱ्या सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहकापैकी रिदम एक बनली आहे. रिदमने 11 दिवसात 5364 मीटर उंचीवरील बेस कॅम्पवर चढाई पूर्ण केली. 11. ओडिसातून देशातील पहिल्या ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम सुरू. अभिनव बिंद्रा फाउंडेशन ट्रस्ट ABFT च्या सहकार्याने मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOCचा ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. या अंतर्गत संसाधनाचा एक व्यावहारिक संच तयार करून तरुणांना उत्कृष्टता, आदर आणि मैत्री या ऑलिम्पिक मूल्याची ओळख करून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम सुरुवातीला राऊरकेला आणि भुवनेश्वरमधील 90 शाळांमध्ये सुरू केला जाईल, ज्यामध्ये सुमारे 32,000 मुलांना शिक्षण मिळेल. 12. आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला कांस्यपद. 8 संघाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने जपानवर मात करत कांस्य पदक पटकावले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाने मलेशियाचा 2-1 असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. दक्षिण कोरियाने 5व्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे.
भारताने 2003, 2007 आणि 2017मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. 13. फिट इंडिया फ्रीडम रायफल रायडर सायकल रॅली. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 3 जून 2022 रोजी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथून देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रायडर सायकल रॅली सुरू केली. 2022च्या जागतिक सायकल दिनानिमित्त ही रॅली काढण्यात आली. जागतिक सायकल दिन 3 जून रोजी जगभरात सायकल वापरण्याच्या फायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या UNGA 72व्या नियमित अधिवेशनात संयुक्त राष्ट्रांनी ठराव मंजूर केल्यानंतर 2018 पासून हा दिवस पाळला जात आहे. 14. ISSF विश्वचषक 2022. अझरबैजानची राजधानी बाकू येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2022मध्ये भारतीय नेमबाजी 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके मिळवत पदक तालिकेत 5वे स्थान पटकावले. भारताचे सुवर्णपदक विजेते स्वप्नील कुसळे आणि आशी चौकशे 12 मीटर रायफल 3 पोझिशन्स मिश्र सांघिक, इलावेनिल वालारिवन, श्रेया अग्रवाल आणि रमिता 10 मीटर एअर रायफल महिला सांघिक. 15. IBAच्या ॲथलीट समितीच्या अध्यक्षपदी लोहलीना बार्गोहेन हिची निवड. टोकियो ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती लोहलीना बार्गोहेन यांची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या ॲथलीट समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. भारतीय बॉक्सर शिवा थापा यांची देखील IBA ॲथलीट्स समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. आसामच्या लोहलीना बार्गोहेन हिने टोकियो ऑलिम्पिक 2022मध्ये बॉक्सिंगच्या 69 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले होते. तसेच तिने बॉक्सिंगच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 2 कांस्य पदक पटकावले आहेत. तसेच आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेतही 2 कांस्य पदक पटकावले आहेत. 16. IPL 2022 गुजरात टायटन्स विजेते. इंडियन प्रीमियर लीग IPL 2022च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स GT संघाने संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स RR संघाला पराभूत करून जेतेपद पटकावले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने IPL पदार्पणामध्येच विजेतेपद पटकावले आहे. 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडला. इंडियन प्रीमियर लीग IPL 2022 ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI स्थापन केलेल्या व्यावसायिक T20 क्रिकेट लीगची 15वी आवृत्ती आहे. IPL 2022 अंतिम सामन्यामध्ये IPLने जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सी निर्मितीसाठीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविले. पुरस्कार विजेते पर्पल कपचा विजेता यजुवेंद्र चहल 27 विकेट्स. ऑरेंज कप विजेता जोस बटलर 863 धावा. अंतिम सामन्याचा सामनावीर हार्दिक पांड्या. सीझनचा सर्वात मौल्यवान खेळाडू जोस बटलर. 17. महिला T20 चॅलेंज सुपरनोव्हाची वेलोसिटीवर मात. सुपरनोव्हाज संघाने महिला T20 चॅलेंज 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेलोसिटी संघावर 4 धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. सुपरनोव्हाज संघाचे हे या स्पर्धेतील 3रे विजेतेपद आहे. महिला T20 चॅलेंज ही BCCI द्वारे आयोजित केलेली भारतीय महिला क्रिकेट T20 स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये 3 संघ सहभागी होतात, ते म्हणजे सुपरनोव्हाज, ट्रेबलायझर आणि व्हेलोसिटी. 18. IBSA जुडो ग्रांप्री मध्ये भारताचे पहिले पदक. कझाकिस्तानची राजधानी नूर सुलतान येथे झालेल्या IBSA जुडो ग्रांप्री स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंतचे पहिले पदक मिळविले. भारतीय अंध आणि पॅरा जुडो असोसिएशनचा जुडोपटू कपिल परमार याने देशाला पदक मिळवून दिले. स्पर्धेत भाग घेतलेल्या 21 पैकी 18 देशांनी पदके जिंकली. इराक, स्वित्झर्लंड आणि भारतासह अनेक देशांनी IBSA ग्रँड प्रिक्समध्ये
त्यांचे पहिले पदक मिळविले. 19 फ्रेंच ओपन 2022 नदालचे 21वे ग्रँड स्लॅम विजेतेपद. फ्रान्समधील पॅरिस येथील स्ट्रेड रोडर गॅरोस कोर्टवर झालेल्या फ्रेंच ओपन 2022 ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी विजेतेपद स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने पटकावले. नदालने अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा सरळ सेटमध्ये पराभव केला. फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळविण्याची नदालची ही 14वी वेळ आहे. 26 वर्षीय नदाल हा फ्रेंच ओपनचा आतापर्यंतचा सर्वाधिक वयस्कर पुरुष चॅम्पियन ठरला आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याची ही नदालची एकूण 22वी वेळ आहे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरीपद विजेतेपद मिळविण्याचा विक्रम नदालच्या नावावर आहे. त्याच्या मागे स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच यांनी प्रत्येकी 20 विजेतेपद मिळविले आहेत. फ्रेंच ओपन ही स्पर्धा लाल मातीच्या क्ले कोर्टवर खेळली जाते. यामुळेच नदालला क्ले कोर्टचा राजा म्हटले जाते. महिला एकेरी विजेती पोलंडची इगा स्विअटेक ही अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफ हिचा पराभव करत फ्रेंच ओपन 2022 टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली. 20 राजस्थानचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. राजस्थान सरकार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार राज्याच्या खेळाडूंना प्रदान करणार असल्याची घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जून 2022 मध्ये केली. राजस्थानमध्ये 29 ऑगस्ट 2022 रोजी राजीव गांधी ग्रामीण ऑलिम्पिक सुरू होणार आहे, ज्यामध्ये सर्व वयोगटातील 27 लाखाहून अधिक खेळाडू सहभागी होऊ शकतात. 21 राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण NASP 2022 नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जून 2022 मध्ये राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण 2022 जाहीर केले. यामुळे पायाभूत सुविधा, उपकरणे, प्रशिक्षक आणि सेवांच्या चांगल्या दर्जाची निर्मिती होण्यास मदत होईल. ध्येय विजन भारतात सुरक्षित, परवडणारी, आनंददायक आणि शाश्वत हवाई क्रीडा परिसंस्था प्रदान करून 2023 पर्यंत भारताला सर्वोच्च क्रीडा राष्ट्रांपैकी एक बनविणे. उद्दिष्टे भारतात हवाई क्रीडा संस्कृतीला चालना देणे, हवाई क्रीडा पायाभूत सुविधा, उपकरणे, ऑपरेशन्स, देखभाल आणि प्रशिक्षण यासह परंतु तितकेच मर्यादित नसलेल्या सुरक्षिततेमध्ये चांगल्या आंतरराष्ट्रीय पद्धतीचा अवलंब करण्यास सक्षम करणे. जागतिक हवाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंचा सहभाग आणि यश वाढविणे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अनुषंगाने भारतात हवाई क्रीडा उपकरणाच्या डिझाईन, विकास आणि उत्पादनाला प्रोत्साहन देणे. एअर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया ASFI ही सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे. खेळ एरोबॅटिक, एरो मॉडेलिंग, रॉकेटी, हौशी निर्मित आणि प्रायोगिक विमान, बलूनिंग, ड्रोन ग्लायडिंग आणि पावर्ड ग्लायडिंग, हॅग ग्लायडिंग, पॅराशूटिंग, स्काय डायव्हिंग, बेस जंपिंग आणि विंगसूट इत्यादीसह पॅराग्लायडिंग आणि पॅरामोटरिंग, पावर्ड पॅराशूट, ट्रायक्स इत्यादीसह पावर्ड एअरक्राफ्ट, अल्ट्रा लाईट, मायक्रो लाईट आणि लाईट स्पोर्ट्स एअरक्राफ्ट इत्यादीसह रोटरक्राफ्ट, ऑटोगायरोसह. 22 मिताली राजची निवृत्तीची घोषणा. भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जून 2022 मध्ये जाहीर केली. तिने अलीकडेच न्यूझीलंडमध्ये संपन्न झालेल्या महिला विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तिने एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सप्टेंबर 2019 मध्ये T20 मधून निवृत्तीची घोषणा केली होती. मिताली राजच्या नावावरील विक्रम. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7,000हून अधिक धावा करणारी एकमेव महिला क्रिकेटपटू. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 7 वेळा अर्धशतके करणारी पहिली खेळाडू. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकाचा विक्रम. 2018 महिला T20 आशिया चषक दरम्यान ती आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 2000 धावांचा टप्पा गाठणारी पुरुष किंवा महिलांमध्ये भारतातील पहिली खेळाडू ठरली. आंतरराष्ट्रीय T20 2000 धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू देखील आहे. 2005 मध्ये
ती भारताची कायमस्वरूपी कर्णधार बनली. मिताली ही एकमेव महिला खेळाडू आहे जिने 2005 आणि 2017 एकापेक्षा जास्त ICC एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये देशाचे नेतृत्व केले. 2019 न्यूझीलंड महिला विरुद्धच्या भारताच्या मालिकेदरम्यान 200 एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली महिला ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्षे पूर्ण करणारी पहिली महिला होण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. 23 भारत FIH हॉकी 5 विजेता. भारताने अंतिम फेरीत पोलंडचा 4-6 असा धुव्वा उडवून स्वित्झर्लंडमधील लॉसाने येथे जून 2022 झालेल्या FIH हॉकी 5 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 24 हरियाणाला खेलो इंडिया युवा स्पर्धा 2021चे विजेतेपद 4 ते 13 जून 2022 दरम्यान हरियाणा येथे झालेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धा 2021च्या अंतिम पदतालिकेत हरियाणाने अव्वल स्थान मिळविले. या स्पर्धेत महाराष्ट्र द्वितीय तर कर्नाटक तृतीय क्रमांकावर राहिले. सिक्कीम, नागालँड आणि लक्षद्वीप या संघाने एकही पदक जिंकले नाही. कर्नाटकचा जलतरणपटू अनिश गौडा याने जलतरण प्रकारात 6 सुवर्ण पदके जिंकून या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके जिंकली. महाराष्ट्राची जलतरणपटू अपेक्षा फर्नांडिस आणि जिम्नॅस्ट संयुक्ता काळे यांनी प्रत्येकी 5 सुवर्ण पदके जिंकली. अंतिम पदके तालिका हरियाणा एकूण 137 पदके, 52 सुवर्ण, 39 रौप्य, 46 कांस्य. महाराष्ट्र 2 एकूण 125 पदके, 45 सुवर्ण, 40 रौप्य, 40 कांस्य. 3 कर्नाटक एकूण 67 पदके, 22 सुवर्ण, 17 रौप्य, 28 कांस्य. खेलो इंडिया युवा स्पर्धा 2021 2018 पासून सुरू झालेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेची ही 4थी आवृत्ती होती. यजमान हरियाणा. कालावधी 4 ते 13 जून 2022. शुभंकर, जया काळवीट आणि विजय वाघ. क्रीडा प्रकार 25 2021 स्पर्धेच्या क्रीडा प्रकार यादीत मलखांब, गटका, कलारीपयट्टू, थांगता आणि योगासन या 5 नवीन देशी खेळांचा समावेश करण्यात आला. आत्तापर्यंतच्या स्पर्धा: प्रथम 2018 साली नवी दिल्ली हरियाणा विजेता, द्वितीय 2019 पुणे महाराष्ट्र विजेता, तृतीय 2022 गुवाहाटी आसाम महाराष्ट्र विजेता, तृतीय 2021च्या स्पर्धा 2022 हरियाणा विजेता. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.